श्री पतंजलि महामुनये नमः। तर या सूत्रान्वये कर्मयोगाचा सामान्य विचार हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण आतापर्यंत असं पाहिलं की क्रियायोगातले ईश्वर प्रणिधान हे कर्मयोगातल्या अनुष्ठानाद्वारा साधायचं असतं. किंबहुना कर्मयोगाचं अनुष्ठान हे क्रियायोग ठरत असतं. त्यामुळे या ठिकाणी क्रियायोग समजून घ्यायचा असेल आणि त्यातलं ईश्वर प्रणिधान हे जर समजून घ्यायचं असेल तर कर्मयोगाचा एक सामान्य विचार आणि विशेष विचार हा आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. तर असं आहे की कर्मफल त्यागाचे जे सगळे सामान्य विधी आहेत, कारण या ठिकाणी भाष्यकार म्हणतात सर्व कर्माणाम ईश्वरार्पणम किंवा सर्व कर्मफलार्पण सर्व कर्मार्पण. तर या ठिकाणी कर्मफल त्यागाचे जे सामान्य विधी आहेत ते म्हणजे कर्मफल अनाश्रय, कर्मफल त्याग, कर्मफल न्यास, कर्मफल संन्यास, फलदान, नंतर कर्मफल त्याग, हे सगळे त्याचे प्रकार आहेत. आणि कर्मयोगाची थोडक्यात रूपरेषा किंवा त्याच्या मागील सैद्धांतिक धारणा ही या ठिकाणी अशी सांगता येते की यामध्ये कर्मयोगामध्ये ह्या गोष्टी असतात. कर्मफल त्यागाचे विविध प्रकार ते त्या ठिकाणी हाताळले असतात. आता या सूत्रामध्ये ईश्वर प्रणिधानाचा जो आशय सर्व क्रिया ईश्वरार्पण करणं हा असा आहे. ते कसं तर गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे यद करोषि यद अश्नासि यद जिह्योषि यदासि यद तपस्यासि कौंतेय कुरुष्व मदर्पणम. अर्थात हा श्लोक आपण सुरुवातीला पाहिलाच. भगवंत म्हणतात की अर्जुना तू जे जे काही करशील, जे जे भक्षण करशील, जे जे यजन करशील, दान करशील, जे जे तप आचरशील ते सगळं तू मलाच अर्पण कर. अशा प्रकारे एक धारणा असते. भगवत आयत्त होऊन कर्म केली जातात, तो कर्मयोग. आणि या कर्माचा ईश्वरार्पण विधी जो आहे, कर्माचा जो ईश्वरार्पण विधी आहे, कर्म ईश्वरार्पित करण्याचा जो विधी आहे, तो भागवतामध्ये सांगताना असं म्हटलंय कोर्यात सर्वाणि कर्माणि मदर्थम शनकै स्मरन् मय्यार्पितमनश्चित्तो मद धर्मात्म मनोरथी. या ठिकाणी भगवान म्हणतात की सारी कर्म मदर्थ करण्यानं, माझ्यासाठी करण्यानं, हळूहळू कर्म करताना माझ्या स्मरणाची त्या ठिकाणी त्यासाठी सवय करायला, अशी सवय करून कर्म ही भगवदार्थ होतात. म्हणजे थोड्याच काळामध्ये मन आणि चित्त माझ्यामध्ये समर्पित होऊ लागेल असं भगवंत म्हणतात त्या ठिकाणी. तर या ठिकाणी ईश्वरार्पण विधी हा अवघड आहे. ही साधकाची चिंतनीय बाब हेरून भगवंत म्हणतात की ईश्वरार्पण विधी हा जर तो पाणवायचा असेल तर असे त्यासाठी ते मार्ग सांगतात की त्या समर्पणामागे भाव कसा असावा. कायेन वाचा मसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अशा भावनेने ते कर्म करायला पाहिजे, असा स्मृतिवचन आहे. हा पारंपरिक श्लोक सर्व परिचितच आहे. भागवतामध्ये अशाच अर्थाने म्हटलेलं आहे कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. अशा प्रकारचा आदेश आहे, उपदेश आहे. म्हणजे काय तर कोणतंही कर्म, काया वाचा मनसा केलेलं कर्म, इंद्रियांनी केलेलं कर्म, बुद्धीद्वारा केलेलं कर्म किंवा अहंकाराद्वारा केलेलं कर्म
अनेक जन्म किंवा एका जन्माच्या सवयीनं स्वभावश जे जे कराल ते सर्व परमपुरुष भगवान नारायणासाठी आहे, केलं जात आहे, करत आहोत, अशा धारणेने, अशा भावनेने कर्म करायला पाहिजे. अशी कर्मयोगाची पहिली शिकवणूक आहे. आता हे कर्मार्पण किंवा फलार्पण का करावं, तर गीतेतला श्लोक आहे, कर्मणी एव अधिकाराः ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संग अस्तु अकर्मणी. म्हणजे आपल्याला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे अशा धारणेमध्ये असावं, फलामध्ये कदापिही सांगू नये. त्यामुळे कर्मफल वासना असता कामा नये आणि कर्मफलाचा अधिकार नाही. अकर्मामध्ये सुद्धा मनाने ओढ घेऊ नये. आता आपल्याला असं वाटणे शक्यता असते, शेवटी कर्मफलच, त्याच्या अपेक्षा ठेवायची नाही, त्याचा भोग घ्यायचा नाही, तर कर्म तरी कशाला करा, मग पाट्या टाका किंवा कर्म टाळा. तर त्यामुळे अकर्मामध्ये ओढ होण्याची शक्यता असते, तशी ओढ घेऊ नये असा एक महत्वाचा उपदेश हा भगवद्गीतेमध्ये सापडतो. अर्थात कर्मफलावर अधिकार का नाही हा प्रश्न आपण पूर्वी विचारात घेतला. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की बाबा ज्याद्वारा तुम्ही कर्म करता, तुमची इंद्रिय, तुमचे मन, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचा अहंकार, तुमचा संकल्प, या सगळ्याद्वारा तुम्ही कर्म करता आणि म्हणून म्हणता की कर्म मी केलंय आणि कर्म त्यामुळे त्याचं फळ हे मला मिळायला पाहिजे असं आपण म्हणतो. त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की तुम्ही ज्या कर्णांद्वारा कर्म करता ती करणं तुमचीच असतील तर अशी परिस्थिती काय येते की तुम्ही असता पण तुम्ही कर्म करू शकत नाही. तुम्ही असता पण तुम्हाला बुद्धी सामर्थ्य नाही, तुम्हाला मनाचं सामर्थ्य नाही, तुम्हाला इंद्रियाचं सामर्थ्य नाही. वार्धक्यामध्ये आपल्याला अनुभव येतो, आता मला करता येत नाही, आता मला जमत नाही. अरे आता बुद्धी तुमची आहे, इंद्रिय तुमची आहे, शरीर तुमचं आहे, मन तुमचं आहे, सगळं तुमचंच आहे, तुमच्याच अधिकारात आहे. तर तुम्ही असूनही ते नाहीत असं का होतं? आणि असं होऊ शकतं की आपल्याला लक्षात येतं की काही वेळेला पक्षाघातानं आपले हात असून नसल्यासारखे असतात, तोंड असून वाचा नसते. आता हे जर तुमचं असेल तर तुम्ही असूनही तुमचं जे आहे ते का नाही? शेवटी त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं गेलं या सगळ्या गोष्टी आपल्याला लीजवर मिळत असतात, आपली त्याच्यावर मालकी नसते, आपल्याला मालकी हक्क नसतो. आणि खऱ्या अर्थाने कोण द्रष्टा, स्प्रष्टा, घ्राता, मंता, बोद्धा, विज्ञानात्मा कोण असतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्यामुळे ते कर्म फलार्पण करणं, ईश्वरार्पण करणं हा जो प्रकार आहे हा प्रकार खऱ्या अर्थानं ज्याचं त्याला ते देण्यासारखं असतं. हा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि या धर्तीवर उपनिषदातलं एक प्रसिद्ध वचन स्मर्त, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. ईशावास्य उपनिषदातला पहिला मंत्र आहे की हे संबंध जे आहे ते सगळे ईशावास्य, ईशाचा निवास आहे. अगदी यत्किंचित जगत्याम जगत, कुठलीही गोष्ट ब्रह्मस्तंभपर्यंत सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू, अणु, परमाणू हे भगवंताचे निवासस्थान आहेत. मग मालकी कोणाची आहे? ठीक आहे, आता कर्मफल त्यक्त करायला या ठिकाणी सांगितलं गेलंय. आणि आता बुद्धीला पटलं असेल की कर्मफल आपण त्याग करतो, यामागे खरा त्याग नसतो. ज्याची फळं त्याला दिली जातात भगवंताचंच असतं ते सगळं आणि भगवंतालाच दिलं जातं. तर हा जो तथाकथित कर्मफल त्यागाचा प्रकार आहे त्याची विधी काय, तर हे सुरुवातीला सांगितलंय. कर्मफल अनाश्रय, कर्मफलाचा त्याग, कर्मफल न्यास, कर्मफल संन्यास, कर्मफलदान, कर्मफल समर्पण, हे सगळे त्याचे विधी आहेत. या ठिकाणी कर्माच्या, हे सगळे जे विधी आहेत या ठिकाणी निदान कर्माच्या फळाची वाट तरी पाहिली जाते. कर्माच्या फळाची वाट पाहिल्यानंतर, कर्माचा फळ आपल्याला हाती लागल्यानंतर मग ते अर्पण करतो आपण, त्याचा त्याग करतो, त्याचा संन्यास करतो, त्याचं दान करतो, त्याची विल्हेवाट लावतो, त्याची म्हणजे अनंतर विल्हेवाट लावतो.
पण कर्मफलार्पणापेक्षा कर्मार्पण हा जो प्रकार आहे हा त्यापेक्षाही जरा श्रेष्ठ ठरतो. कारण या ठिकाणी फलाची अपेक्षाच नसते, कर्मफळापेक्षाच नसते. पण असं आहे की हे दोन मार्ग पृथक नाही आहेत. कर्म त्याग किंवा कर्मफल त्याग किंवा कर्मार्पण आणि कर्मफलार्पण यात आता फरक पाहिला आपण. कर्मफलार्पणामध्ये निदान फळाची वाट पाहिली जाते, फळ हाती लागल्यानंतर ते अर्पण केलं जातं, ते कर्मफलार्पण. पण कर्मार्पणामध्ये फळाची वाट पाहिलीच जात नाही, कर्म करून आपण त्या ठिकाणी निघून जातो. कर्मच त्या ठिकाणी अर्पित केलं जातं. त्यामुळे हा प्रकार निश्चितच श्रेष्ठ ठरतो, कारण कर्मफलाची अपेक्षा त्या ठिकाणी नसते. पण हे काही दोन पृथक मार्ग नाही आहेत. कारण असं आहे की कर्मफलाविषयी अनासक्ती असल्याखेरीज या दोन्ही गोष्टी संभवू शकत नाहीत. कर्मफलार्पणामध्ये फलाबद्दल अनासक्ती हवे, कर्मार्पणामध्ये पुन्हा फलाबद्दल अनासक्ती हवी. म्हणजे अनासक्ती हा त्या ठिकाणी सामायिक असा मुद्दा आहे, कॉमन फॅक्टर आहे, आणि त्याद्वाराच हे दोन्ही प्रकार घडत असतात. आणि तशा प्रकारे अनासक्ती असल्याशिवाय हे दोन्ही प्रकार संभवणार नाही. कर्मार्पण सुद्धा संभवणार नाही, कर्मफलार्पण सुद्धा संभवणार नाही. म्हणजे कर्मयोगामध्ये अनासक्ती, ईश्वरार्पण बुद्धी या दोन्ही असाव्या लागतात. आणि त्या दोन्ही प्राप्त होण्यामागे कर्मयोगाची अशी एक तात्विक भूमिका असते, पक्की भावना असते, धारणा असते, बौद्धिक धारणा असते, पक्की भूमिका असते. ना सर्वम एतद् ब्रह्मैव कुरुते तथा एतद् ब्रह्मार्पणं प्रोक्तम भुषिभिः तत्वदर्शिभिः. कूर्म पुराणामध्ये हा प्रकार सांगितलाय की या ठिकाणी धारणा कशी असते की मी करता नाहीये, हे सगळं ईश्वरच करवतोय, तोच करता करविता सगळा तोच आहे. हा काही आदर्शवाद नाहीये. थोडासा आपण या ठिकाणी बुद्धिवाद जरी आणला, बुद्धिवादाद्वारा जरी विचार केला तर शेवटी आपल्या लक्षात येतं की करता करविता तोच आहे. आणि या धारणेमुळे ईश्वरार्पण जे आहे, ईश्वरार्पण विधी जो आहे तो अत्यंत स्वाभाविक होतो. आणि या धारणेतच सर्व कर्म ईश्वरार्पण विधी असतो. ही जी धारणा आहे, ही धारणा आली की आपोआप त्या ठिकाणी कर्मार्पण आलं, कर्मफलार्पण आलं, ईश्वरार्पण आलं, दुसरं काही करावं लागत नाही. ही धारणा फक्त पक्की व्हायला पाहिजे. अर्थात मी ईश्वरायत्त आहे, भगवदायत्त आहे, आणि मी स्वायत्त नाहीये, ही धारणा ईश्वरार्पण विधी ठरते. यापेक्षा दुसरं काही ईश्वरार्पण विधी नाहीये. या ठिकाणी बक्षीसपत्र नाहीये, दानपत्र नाहीये, त्यागपत्र नाहीये, कुठल्याही प्रकारे जाहीर निवेदन नाहीये, कुठल्याही प्रकारे अंजली मुद्रा नाहीये की हाताने अर्पण करण्याचा विधी. अशा प्रकारे तो काही प्रकार नाहीये, ही केवळ धारणा आहे. आणि थोडक्यात म्हणजे आपण ईश्वराच्या पुढे, मूर्तीच्या पुढे पत्र फल पुष्पादी ठेवतो, अर्पण करतो, तसा काही हा अर्पणविधी नाहीये. तशा प्रकारे हा अर्पणविधी नाहीये. हे दिग्दर्शन या कूर्म पुराणातल्या स्मृतींनी, वचनांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता हे कर्म ब्रह्मार्पण करून केलं, कर्म केलं, ईश्वरार्पित कर्म केलं, मग काय होतं काय? हा एक जिज्ञास्य प्रश्न या ठिकाणी. आपण ज्यावेळेला तात्विक भूमीवर या कर्मयोगाचा विचार करतो, थिओरॉटिकल विचार करतो, साहजिकच त्यावेळेला या ठिकाणी प्रश्न होतो की ठीक आहे, कर्माचं फळ आपल्याला घेतलं तर कळतं किंवा सुखदुःख मिळतात, कर्माचं फळ जसं असेल तसं आपल्याला त्याचा भोग मिळतो. त्यामुळे कर्मफल ग्रहणामध्ये काय मिळतं हे सांगायचं कारण नाही. पण कर्मफल त्याग केला तर त्याग केला तर काय होतं काय? कर्म केलं पण कर्माचं फळ घेतलं नाही, कर्मफळ अर्पित केलं, ह्याच्यातून संभवतो काय? असं आपण थोडेसे ऐहिक वृत्तीचे लोक ज्यावेळेला अध्यात्माकडे बघतो त्यावेळेला ही जिज्ञासा निर्माण होते. आणि हा एक चौकस बुद्धीचा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणे उभा राहतो. याला गीतेमध्ये उत्तर आहे. गीतेमध्ये असं म्हटलंय, ब्रह्मणे आधाय कर्माणि
संगम त्यक्त्वा करोति य लिप्यते न स पापेन पद्मपत्र इवांभसा. म्हणजे असं आहे की सगळी कर्म ही ब्रह्मामध्ये अर्पित केल्यानं, ब्रह्मणे आधाय ब्रह्मार्पित केल्यानं आसक्ती रहित होऊन त्या ठिकाणी आपण आसक्ती रहित होतो. कर्म करून ते अर्पित केल्यानंतर कर्माच्या फळाबद्दल आसक्ती राहत नाही आणि अनासक्तपणे आपण कर्म करतो. अनासक्तपणे आपण कर्म केल्यानंतर राहतो. आणि हा प्रकार कसा असतो तर त्या ठिकाणी आपण कमलपत्राप्रमाणे अलिंपायमान असतो. कमलपत्र जसं पाण्यामध्ये चिखलामध्ये राहून सुद्धा त्याने लिंपित होत नाही, पाण्याने लिंपित होत नाही, चिखलाने लिंपित होत नाही, तसं या ठिकाणी होतं की कर्म कसंही असो त्या ठिकाणी त्याचा लेप आपल्याला लागत नाही. आणि त्यामुळे काय होतं की पापरहित जीवन आपल्याला व्यतीत करता येतं. कर्म आपल्या हातून कशीही होतील, स्वाभाविकपणे कशीही होतील, परिस्थितीमुळे कशीही होतील, परिस्थितीमुळे पापकर्म घडतील, स्वभाववशात पापकर्म घडतील. आणि ही जरी घडली, काही कर्म आपल्यावर प्रारब्धामुळे लादली जातात. असं काही जरी असलं, अगदी समजा ते पापकर्म जरी असलं तरी त्याचा लेप काही आपल्याला लागत नाही. हे केवढं योगदान आहे, हे केवढं म्हणजे कर्मफल त्यागामध्ये मिळतं किती, ह्याचं जर गणित केलं म्हणजे आपण ही कृतीचे लोक हा विचार करतो, दिल्यावर सोडल्यावर मिळतं काय, हा आपला विचार असतो की मी एखादी गोष्ट सोडल्यानंतर त्याच्यातून मला मिळणार काही आहे का. तर तसा जरी आपण ऐहिक पार्श्वभूमीवर विचार केला तरी अनेक पटीने आपल्याला मिळतं असं मान्य करावं लागतं, कारण कर्माचा लेप आपल्याला लागत नाही. असो. आणि असं आहे की या कर्मयोगामध्ये ईश्वरार्पणाची जी महत्सीमा आहे, ती कुठपर्यंत असते त्याला आत्मन्यास असं म्हणतात. आत्मन्यास म्हणजे आत्मार्पण, आणि त्यालाच पराभक्ती असं म्हणतात. म्हणजे कर्मयोगी हा ज्यावेळेला परमोच्च श्रेणीवर असतो त्यावेळेला त्या ठिकाणी तो आत्मन्यास करत असतो. केवळ कर्मार्पण नाही तर स्वतःचं अर्पण त्या ठिकाणी होत असतं, त्याला आत्मन्यास असं म्हणतात. आणि तो परायोग भक्तीच्या पायरीवर त्या ठिकाणी पोचलेला असतो. ह्याचा विधी कसा असतो तर 18व्या अध्यायामध्ये 65व्या श्लोकामध्ये मन्मना भव मद्भक्ता मद्याजी माम नमस्कुरु माम एव एष्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियासी मे. भगवान म्हणतात, माझ्यामध्ये मन योजित करून, मनाची योजना माझ्यामध्ये करून माझा भक्त असं तू हो. अर्जुनाला म्हणतात की माझ्या मध्ये तुझं मन योजित कर आणि तू माझा भक्त हो, माझी पूजा करणारा हो, मलाच नमस्कार कर, म्हणजे मलाच प्राप्त होशील, ही माझी सत्य प्रतिज्ञा मी या ठिकाणी करतोय असं भगवंत म्हणतात. कारण ते म्हणतात, कारण असं आहे की तू माझा प्रिय भक्त आहेस. परमप्रिय भक्ताला दिलेला उपदेश हा आपल्याला सुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळतो. असं होता. असं आहे की हे शक्य कसं आहे, हा प्रकार कसा शक्य आहे, म्हणजे काय करायचं काय. मन्मना भव मद्भक्ता मद्याजी माम नमस्कुरु म्हणजे काय करायचं काय. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. असं लगतच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. लगेच पुढला उपदेश आहे, सर्व धर्मान परित्यज्यम, सर्व धर्मांचा परित्याग कर आणि मामेकं शरणं व्रज, तू मला आत्यंतिक शरणागत हो. मग काय होईल, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सगळ्या पापांपासून तुझी बंधनमुक्ती करीन आणि तीही लगेच करीन, ताबडतोब करीन, असं या ठिकाणी अभिवचन भगवंत देतात. अर्थात मन्मना भव मद्भक्ता हा मद्याजी माम नमस्कुरु माम एव एष्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियासी मे, म्हणजे या ठिकाणी करायचं काय, ही वृत्ती म्हणजे काय करायचं काय.
मनमना हो, तू मनमना हो हो आणि मला नमस्कार कर म्हणजे काय? हात जोडून केवळ नमस्कार करायचा आहे का? नाही, हा प्रकार पुढल्या श्लोकात लगेचच ते सांगतात. म्हणजे काय करायचं? तर आता सांगितल्याप्रमाणे जो गीतेचा चरमश्लोक आहे, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, तो प्रकार या ठिकाणी करायला पाहिजे. एकूण क्रियायोगामध्ये ईश्वर प्रणिधान या कर्मयोगातील घटकामुळेच क्रियायोग हा एका अर्थाने परिपूर्ण मोक्षशास्त्र बनतं. कारण आत्ताच आपण गीतेतला चरमश्लोक पाहिला, त्या ठिकाणी म्हटलंय की अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी भगवंत देत आहेत, त्याचं अभिवचन आहे. मोक्ष देण्याचं अभिवचन भगवंत देत आहेत. आणि त्यामुळे असं म्हणावं लागतं की क्रियायोगामध्ये ईश्वरार्पणाचा जो प्रकार आहे, ईश्वरार्पण विधी जो आहे, त्याची महत्सीमा गाठली तर तो केवळ क्रियायोग हा मोक्षदायक असं परमशास्त्र ठरतं, मोक्षशास्त्र ठरतं. आता या ठिकाणी क्रियायोग अशी ही परिभाषा आहे, पण ह्याचं तात्पर्य हे कर्मयोग बरं आहे असं आपण आतापर्यंत पाहिलं. भाष्यामध्ये स्पष्ट निर्देश की हे कर्मयोग बरं आहे, विशेषतः ईश्वर प्रणिधान हे कर्मयोग बरं आहे. आता ही जी क्रियायोग अशी या ठिकाणी परिभाषा वापरली गेली आहे, ही काही पतंजलींची नाही आहे. पतंजलींनी याला क्रियायोग म्हटलं आणि ती त्यांनी पदरची संकल्पना मांडली असं काही म्हणता येत नाही. अशी संकल्पना शास्त्रामध्ये आहे, भागवतामध्ये सापडतं. भागवतामध्ये क्रियायोग निरूपणाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय, एवं नृणा क्रियायोगाः सर्वे संस्कृती हेतवः य एवात्म विनाशाय कल्पन्ते कल्पितां परे परे यदत्र क्रियते कर्म भगवत परितोषणं ज्ञानं यत् तद्दीपनं ही भक्ती योग समन्वितम. याचा अर्थ असा की यद्यपि सगळी कर्म मनुष्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकतात, तथापि भगवत समर्पित कर्म त्याचं कर्मत्वच नष्ट करतात, कर्माचं कर्मत्वच नष्ट करतात. आणि या भगवदार्पित कर्मानंच ज्ञानोदय होतो, ज्ञानाचा उदय होतो. कारण ते जे ज्ञान असतं ते भगवदाधीन असतं. आणि म्हणूनच त्याद्वारा पराभक्ती ही पराभक्तीने समन्वित असं ज्ञान हे प्राप्त होत असतं. आणि या भगवदार्पित कर्मानंच ज्ञानोदय होतो, ज्ञानाचा उदय होतो. कारण ते जे ज्ञान असतं ते भगवदाधीन असतं. आणि म्हणूनच त्याद्वारा पराभक्ती ही पराभक्तीने समन्वित असं ज्ञान हे प्राप्त होत असतं. आणि हा क्रियायोगच क्लेश तनुकरण किंवा क्लेश क्षय करतो. हे जे पातंजलाचं मत आहे, पातंजलांचं जे मत आहे ते सुद्धा याच गोष्टीवर अवलंबून आहे. मोक्षयिष्यामि मा शुच असं म्हटलं. किंवा भागवतामध्ये एक वचन सापडतं, संक्लेश निर्वाणमुशन्ति अन्यथा असं म्हटलेलं आहे. या क्रियायोगाच्या संदर्भामध्ये, याच प्रकरणामध्ये पुढे असं म्हटलंय की संक्लेश निर्वाणमुशन्ति म्हणजे क्लेशक्षय होतो. त्यामुळे ही जी क्रियायोग संकल्पना आणि क्रियायोगाचा अर्थ क्लेश तनुत्व, क्लेश क्षय, क्लेश नाश हा जो प्रकार आहे तो शास्त्रामध्ये पूर्वीच सांगितला गेलेला आहे आणि पतंजलींनी तो या ठिकाणी क्रियायोग या संकल्पनेमध्ये मांडलेला आहे. आता क्रियायोग ही अशी परिभाषा वैश्यपुराणात सुद्धा सापडते. त्या ठिकाणी सूर्ययोग महात्म्य सांगताना असं म्हटलंय की नराणाम उपकाराय योगशास्त्राणि चक्रिरे क्रियायोग परोणहि मुक्ती करीणी अनेकशः असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
असो तर हा क्रियायोगाचा एक व्यापक अर्थ हा जर आपण केला तर पातंजल मार्गातील सगळी साधनं यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. म्हणजे पातंजल योगामध्ये ज्या ज्या साधन प्रणाली आहेत त्यांचा सगळ्यांचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो. आणि या साधना म्हणजे काय, योग साधना म्हणजे काय, तर पहिल्या पादामध्ये अभ्यास वैराग्य अशा प्रकारची साधना सांगितली. त्यानंतर भक्ती विशिष्ट ईश्वर प्रणिधान हे सांगितलं. त्यानंतर पुढे प्रसिद्ध अष्टांग योग सांगितला. या सगळ्यांचा समावेश या क्रियायोगामध्ये होत असतो. असं पहा की पहिल्या पादामध्ये म्हणजे समाधी पादामध्ये जो उपदिष्ट योग आहे, उपदेशित झालेला जो योग आहे तो उत्तमाधिकाऱ्यासाठी उच्चाधिकाऱ्यासाठी असतो असं आपण पाहिलं. आणि त्या ठिकाणी अभ्यास वैराग्य यांचं सेवन, अभ्यास साधना वैराग्य साधना, अभ्यास वैराग्याभ्याम धन्यरोधा, म्हणजे अभ्यास वैराग्याद्वारा साधन केला जाणारा, साध्य केला जाणारा योग हा त्या ठिकाणी सांगितला गेला की जो उत्तमाधिकारी त्याला हा प्राप्त असतो. आणि त्या ठिकाणी अभ्यास वैराग्यादी हे जे सेवन असतं त्यासाठी काही साधना करावी लागत नाही. अभ्यास वैराग्याचं सेवन असतं आणि ते अत्यंत स्वाभाविक असतं, प्रयत्न निरपेक्ष असतं, कारण तो उत्तमाधिकारी आहे, उच्चाधिकारी आहे. आणि त्यामुळे त्या तपांश म्हणजे तप हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नसतं, कारण तो उत्तमाधिकारी आहे. उत्तमाधिकाऱ्याला कुठल्याही त्या ठिकाणी त्याला राहत नाही. ज्या अर्थाने आपण तप समजतो त्या अर्थाने तप हे त्या ठिकाणी नसतं, कारण तो साधक नसतो, तो सिद्धभूमीत असतो. पहिल्या अध्यायातला जो योगी आहे तो साधक नाहीये, तो सिद्ध आहे. आणि स्वाध्यायगत चिंतन मनन आदी जे व्यापार असतात आणि मोक्ष ज्ञान सर्जनासाठी, मोक्ष ज्ञान प्राप्तीसाठी ते प्रकार त्या ठिकाणी नसतात, कारण ते पूर्वभूमीमध्ये अर्जित असतात. तो त्या भूमीच्या पलीकडे गेलेला असतो. मोक्ष ज्ञानाचं अर्जन आता करायचं काही कारण नसतं, त्याला त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त असतं. त्यामुळे उच्चाधिकारी उत्तमाधिकारी हा जो आहे त्याचा स्वाध्याय हा क्रियायोगोक्त स्वाध्यायाप्रमाणे ज्ञानोत्सर्जन करणारा नसतो. त्यामुळे त्याच्या समाधी सिद्धीसाठी असं कोणतंही तपसप्रधान तपप्रधान असं कुठलंही कर्म नसतं, कुठलाही विधी नसतो. आणि तशा प्रकारे त्याचे कुठलेही प्रयत्न नसतात, तापसिक प्रयत्न नसतात, कुठल्याही प्रकारचं तपस हे त्या ठिकाणी राहत नाही, कारण तो सिद्धभूमीमध्ये असतो. अर्थात प्रयत्नपूर्वक अशा ज्या गोष्टी असतात त्या पूर्वभूमीमध्ये त्यांनी केलेल्या असतात, त्या करून झालेल्या असतात. म्हणजे तपाचा प्रकार, प्रयत्नाचा प्रकार हे सगळे त्या ठिकाणी अनुष्ठिले गेलेले असतात. त्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. अर्थात पूर्वभूमीमध्ये प्रयत्न तप या गोष्टी सगळ्या होऊन गेलेल्या असतात. आणि आता समाधी ही स्वाभाविक असते. म्हणून प्रथम पादामध्ये म्हणजे समाधी पादामध्ये जो योग आहे तो त्या अर्थाने क्रियायोग निरपेक्ष ठरतो. आलं का लक्षात? आणि म्हणून या ठिकाणी क्रियायोगाचं एक उपपादन करावं लागलं, केलं गेलेलं आहे. तसंच अष्टांग योगामध्ये सुद्धा क्रियायोग जरी असला तरी क्रियायोगीचा अधिकार हा अष्टांग सेवकापेक्षा, साधकापेक्षा फार उच्च असतो. हा मध्यमाधिकारी आहे. त्यामुळे त्यानं या ठिकाणचे जे अंगत्रय आहेत त्यांचं प्रकृष्ठ अनुष्ठान करून त्याला योगसिद्धी होत असते. क्रियायोगीला, मध्यमाधिकार्याला हे तप स्वाध्याय ईश्वरप्रणिधान रूप
अनुष्ठान हे प्रकृष्ट अनुष्ठान करून त्याला समाधी प्राप्त होत असते, योगसिद्धी होत असते. मात्र योगशास्त्रातच प्रथम प्रवेश करणारा जर असेल तर त्याला नियमादींपासून आरंभ करावा लागतो. पतंजलींच्या सूत्र व्यवस्थेमधून असं म्हणता येईल की यमादी अष्टांगांचं सेवन, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही जी अष्टांग आहेत त्यांचं सेवन हे अशुद्धी क्षय आणि विवेक ख्याती उदयापर्यंत ज्ञानदीप्ती देण्यासाठी असते. आणि नंतर तेच अनुष्ठान हे क्रियायोग ठरतं. आणि असंप्रज्ञात सिद्धी त्याला योग्यता मिळवून, म्हणजे असंप्रज्ञात समाधी योग्यता ही तो मिळवत असतो आणि क्लेश तनुकरण होईपर्यंत तो ठरत असतो. क्लेशांचं तनुकरण होईपर्यंत तो क्रियायोग ठरत असतो. आणि तो झाल्यानंतर अनुष्ठान हे अभ्यास वैराग्य दोन उपायांनीच सिद्ध होत असतं. क्रियायोगांग त्रय, तपस्वाध्याय, ईश्वरनिधान आणि यमादी अष्टांग हे काही विविध मार्ग नाही आहेत. म्हणजे अभ्यास वैराग्य हे उपाय द्वय, क्रियायोगातले 3, अष्टांग योगातले 8 हे काही विविध मार्ग नाही आहेत. तर अष्टांग सिद्धी बरोबर क्रियायोग आणि क्रियायोग सिद्धी बरोबर अभ्यास वैराग्य द्वय उपाय द्वय रूप समाधी योग असं या ठिकाणी म्हणता येईल. आलं का लक्षात? म्हणजे आपण जर पहिल्या पादातल्या योगाला अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हटल्यानंतर अभ्यास वैराग्य हे जे उपाय आहेत त्यांना जर आपण समाधी योग म्हटलं आणि ह्यांना जर क्रियायोग म्हटलं आणि अष्टांग योग ही संकल्पना पुढे जी आलेली आहे ही जर आपण लक्षात घेतली, या तिन्ही साधना जर आपण लक्षात घेतल्या तर असं म्हणावं लागेल की अष्टांग सिद्धी बरोबर क्रियायोग, क्रियायोग सिद्धी बरोबर अभ्यास वैराग्य उपाय द्वयात्मक समाधी योग जो पहिल्या पादामध्ये आलेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे या सगळ्या साधनांचं, अष्टांग योग असो, क्रियायोग असो, समाधी समापत्ती योग असो, या सगळ्यांचं मूळ अभ्यास वैराग्यामध्ये असतं. अभ्यास वैराग्यशील, अभ्यासशील, वैराग्यशील, अभ्यासमय, वैराग्यमय अशा या सगळ्या साधना असतात. अर्थात त्यामुळे काय, या सगळ्यांचं मूळ अभ्यास वैराग्य या मूळ अशा उपाय द्वयांमध्ये असतं. मग तो क्रियायोग, अष्टांग योग हे त्याचं वर्गीकरण आहे. आपल्याला स्पष्टपणे बुद्धिगम्य व्हायचं असेल तर एका कागदावर अशी एक तालिका निर्माण करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रकार बुद्धिगम्य होईल. त्या तालिकेला मथळा हा योगसिद्धी म्हणजे असंप्रज्ञात योग, म्हणजे योगाची परमोच्च अवस्था म्हणजे असंप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात योग म्हणजे पूर्णार्थानं योग. तर ही योगसिद्धी आहे. तर ही योगसिद्धी या मथळ्याखाली आपण 2 वर्ग करूया उपायांचे. योगसिद्धी हा मथळा आहे. योगसिद्धी म्हणजे असंप्रज्ञात सिद्धी म्हणजे परमोच्च योग. हा जो योग आहे या योगाला उपाय द्वय कुठले, तर पहिल्या पादामध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास वैराग्य. त्यामुळे योगसिद्धीच्या मथळ्याचे 2 भाग करा. डावा भाग अभ्यास आणि उजवा भाग वैराग्य असा निर्देशित करा. आता ह्याच्यानंतर अभ्यास हा जो डाव्या हाताचा भाग आहे त्या भागाचे पुन्हा 2 भाग करा. त्यातला एक भाग म्हणजे तप आणि दुसरा भाग म्हणजे स्वाध्याय आणि कर्मार्पण. अभ्यास हा क्रियायोगाच्या पातळीवर आला तर त्या ठिकाणी अभ्यासाचा अंश जो आहे, अभ्यासाचा भाग आहे, अभ्यासमय जो आहे तो तपाचा आहे. तप आणि स्वाध्याय आणि कर्मार्पण हा विधी जो आहे तो त्या ठिकाणी अभ्यासाच्या प्रांतात येत असतो. आणि मग
उजव्या हाताला वैराग्याचं जो स्तंभ आहे, स्तंभाचे 2 भाग करा. म्हणजे क्रियायोगाच्या पातळीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी त्याचे 2 भाग होतील. एक म्हणजे स्वाध्याय, जो प्रणवजन्य, प्रणवमूलक, प्रणव साधनामूलक असा, आणि दुसरा प्रकार म्हणजे त्यातला ईश्वर प्रणिधान. म्हणजे क्रियायोगामधल्या या तिन्ही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसतील: तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर या तप आणि स्वाध्याय हा अभ्यासाच्या प्रांतात आलेला आहे, अभ्यासाच्या स्तंभात आलेला आहे, आणि त्यात कर्मार्पण आलेला आहे. कर्मार्पणाला अभ्यास लागतो. आणि मग वैराग्याच्या प्रांतामध्ये स्वाध्याय तो कसा तर प्रणवजन्य, प्रणवमूलक, प्रणवविधीचा, अर्थात प्रणवजप आणि ईश्वर प्रणिधान. तर अशा प्रकारे अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही घटक तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ह्याच्यात आपल्याला हेरता येतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान अशा 3 गोष्टी त्या ठिकाणी दिसल्या आहेत. तर त्या ठिकाणी तपाच्या खाली अष्टांग पातळीवर म्हणायचं म्हणजे साध्य, यमादी अष्टक, ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या सगळ्या साध्य करण्यासाठी तप लागतं. म्हणून त्या ठिकाणी साध्य असं यमादी अष्टक. आणि स्वाध्याय आणि कर्मार्पण हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी सिद्धांश अष्टांग अनुष्ठान, सिद्ध झालेला असा अष्टांग, आणि त्या ठिकाणी ज्ञानोत्सर्जनाचा प्रकार, आणि ईश्वर प्रणिधानाच्या खाली सिद्ध अष्टांग योग किंवा सिद्ध अष्टांगद्वारा असंप्रज्ञात सिद्धी. तर अशा प्रकारे अभ्यास वैराग्य हा प्रथम पादातला, आणि या ठिकाणचा क्रियायोग, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ह्याच्यामध्ये अभ्यास वैराग्य आपण शोधावं लागतं. त्या ठिकाणी ते असावं लागतं, आणि ते आपण तात्विकदृष्ट्या शोधावं लागतं. आणि तसंच अष्टांग योगामध्ये तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे घटकत्रय शोधावे लागतात. ते शोधले म्हणजे अभ्यास वैराग्य हे त्या ठिकाणी आले, त्यांचा अन्वय झाला असं सिद्ध होतं. आता हे जे ते वर्गीकरण केलंय त्याच्यावर थोडंसं विवरण प्रस्तुत करावं लागेल, म्हणजे तुम्हाला तो भाग लगेच लक्षात येईल. असं आहे की साधनारंभी, आरंभ काळामध्ये साधकाला सगळ्या अष्टांगाचं यत्नपूर्वक अनुष्ठान करावं लागतं. जो तुमचा आमचा धडपडीचा भाग आहे, आपण धडपड करतो तो कशासाठी ते धडपड करत असतो, तर अष्टांगाचं यत्नपूर्वक अनुष्ठान घडावं म्हणून आपली धडपड असते. आणि सुरुवातीला केवळ यमाचरण करीन आणि नंतर नियमाचरण करीन, मग क्रमानं आसन, मग प्राणायाम, मग प्रत्याहार असा विघटित विधी या ठिकाणी अपेक्षित नसतो. आलं का लक्षात? म्हणजे अशी एक कल्पना आहे की अष्टांग योग म्हणजे या पायऱ्या आहेत. पहिली पायरी यम, दुसरी पायरी नियम, तिसरी पायरी आसन, मग प्राणायाम, मग प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान, मग समाधी, अशा या पायऱ्या म्हणून एक कल्पना आहे मनामध्ये. पण तसं नाहीये. साधना करताना या सगळ्यांचा सुसंघटित, कॉम्पोजिट किंवा ज्याला इंटिग्रल म्हणतात अशा प्रकारे तो समन्वित अभ्यास, समन्वित अनुष्ठान, समन्वित असं म्हणून चालणार नाही. पहिल्यांदा मी 5 यम आहेत ते सांभाळेन आणि ते सांभाळल्यानंतर मग नियमांचा विचार करेन, तर असं शक्य नाहीये. कारण यमांचं पालन करायला नियमांचं पालन करायला पाहिजे, यमाचं पालन करायला आसन पाहिजे, यमाचं पालन करायला प्राणायाम पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समन्वित असायला पाहिजेत. आणि त्यामध्ये विघटित अनुष्ठान हे अपेक्षित नसतं. सर्वांगांचा अत्यल्पांशानं का होईना, अति अल्प अंशानं का होईना अभ्यासात ठेवावा लागतो. आलं का लक्षात? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सगळ्या गोष्टींचं अल्पांशानं का होईना
अनुष्ठान हे असायला पाहिजे, समन्वयित अभ्यास असायला पाहिजे, हे इष्ट असतं. आता साधकाच्या अगदी आरंभ काळामध्ये, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हणता येतं की प्राणायामादी आणि प्रत्याहार धारणादींचं अनुष्ठान हे कल्पनेत सुद्धा करता येत नाही. म्हणजे कल्पनेच्या भरारीच्या प्रदेशामध्ये सुद्धा प्रत्याहार, धारणा आणि ध्यान समाधी येत नाहीत, ते होऊ शकत नाहीत. हे जरी खरं असलं तरीही या ठिकाणी भावार्थ असा आहे की प्राणायाम हा सूत्रान्वये आसन जयोत्तर असला तरीही निदान आपल्या श्वासप्रश्वासावर अनुसंधान ठेवणं, प्राणापान क्रियेला समजून घेणं, हे सगळे प्रकार आरंभी करता येतात, करायचे असतात, करायला हवेत. तत्वतः प्राणायामाला सुरुवात करणं हे जरी शास्त्रविरोधी असलं आणि ते निशंक आहे, त्यामुळे त्याबद्दल शंकाच नाही, ते मान्यच करावं लागेल. पण श्वासामध्ये गतिविच्छेद करण्यापूर्वी गती जाणणं हे खचितच गैर नाहीये. अहो, प्राणायाम म्हणजे श्वास प्रश्वासामधला गतिविच्छेद हा प्राणायाम आहे, अशी व्याख्या आहे. बरं, गतिविच्छेद त्यामुळे करायचं जरी नसला तरी पहिल्यांदा गती समजून घेणं हे खचितच गैर नाहीये. आणि तसाच निर्देश या ठिकाणी आता होत आहे. म्हणजे अगदी आरंभ काळामध्ये प्राणायाम करू नये असं हे जरी खरं असलं, तत्वतः खरं असलं, सिद्धांततः खरं असलं, तरी सांगायचा मुद्दा असा की प्राणायामाच्या दृष्टीनं श्वासोश्वासाची गती जी आहे ती गती त्याच्याशी परिचय करून घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तसंच प्रत्याहाराच्या विषयी म्हणता येईल. प्रत्याहार हा विशिष्ट भूमीतच होऊ शकत असला, सामान्य साधकाला प्रत्याहार जरी जमणार नसला तरी इंद्रियांच्या संदर्भामध्ये विषय क्रमाक्रमानं ते त्याच्या संसर्गापासून दूर ठेवणं हा प्रथमपादातील वैराग्य हाताळण्याचा हा प्रकार आहे. आलं का लक्षात? म्हणजे निदान आपली इंद्रिय जे ते विषयांपासून विषय विन्मुख करणं हा योगसाधकाला अभ्यासाचा भाग म्हणून करायला पाहिजे. म्हणजे काय एकदम प्रत्याहार त्याला जमणार नाही, गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्याहाराचं ज्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये लक्षण असेल ते लक्षण आपल्या साधनेमध्ये उतरायला पाहिजे की बाबा इंद्रियांना विषय विन्मुख करणं, विषय परांगमुख करणं, विषय परावृत्त करणं, हे सगळे प्रकार जे आहेत ते प्रत्याहाराच्याच अंगात मोडतात. अगदी सुरुवातीला सुद्धा आरंभापासून हा अभ्यास हा करता येत असतो. अर्थात तत्वतः प्रत्याहार जरी नसला म्हणजे आरंभावस्थेमध्ये साक्षात इंद्रियांना योगाभ्यास म्हणून विषय संपर्कापासून थोड्या कठोर प्रयत्नानं दूर ठेवणं, तेही त्यात दोषदृष्टी ठेवून, हेच या ठिकाणी उपादेय असतं. प्रत्याहार म्हणजे सुरुवातीला काय करायचं की विषयामध्ये दोषदर्शन ठेवायचं आणि मग विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करायचं. हा जो प्रकार आहे तोच आरंभावस्थेमध्ये प्रत्याहार ठरणार आहे. मला अजून आसन यायचंय, प्राणायाम यायचंय, प्राणायाम आल्यानंतर प्रत्याहार येणार आहे, हे सगळं जरी तत्वतः सिद्धांततः शास्त्रतः खरं असलं तरी अनुष्ठानाच्या दृष्टीनं प्रत्याहाराची सुरुवात ही अगदी आरंभावस्थेतच होत असते, होऊ शकते, व्हायला पाहिजे. अर्थात तुम्ही आम्ही आरंभावस्थीय साधक प्रत्याहाराचा धडा कसा घेऊ शकतो, प्रत्याहाराच्या संदर्भात काय करू शकतो, प्रत्याहाराच्या दृष्टीनं काय करू शकतो, प्रत्याहाराच्या दिशेनं काय करू शकतो, हे निश्चितच या ठिकाणी आपण लक्षात पाहिजे आणि त्याचं अनुष्ठानामध्ये आचरण व्हायला पाहिजे. तो भाग साधनेमध्ये उतरला गेला पाहिजे. म्हणजे तोच आपला, तुमचा, आमचा प्रत्याहार हा ठरू शकतो. तसंच धारणेच्या बाबतीत आहे. आता असं आहे की धारणादी जी अंग आहे, धारणा, ध्यान, समाधी, ही सगळी अंग आरंभावस्थेमध्ये शतकोटी कोसावर जरी असली, अत्यंत दूर जरी असली, तरीही क्षणभर, मिनिटभर, घटकाभर ईश्वर नामचिंतन किंवा नामसंकीर्तन किंवा नामजप हे आपण निश्चितच करू शकतो.
आणि करायला हवे. इष्टदेवता मूर्तीचं मानस प्रत्ययावर अनुसंधान ठेवून शांत राहण्याचा प्रकार हा प्रतिदिन करीत राहणं इष्ट असतं, दररोज करणं इष्ट असतं. योगसाधकाने दररोज करणं हे इष्ट असतं. त्यात अगदी तत्स्थ तदंजनता नाही आली, जे आपण समापत्तीच्या प्रकरणात पाहिली, तत्स्थता तदंजनता तत्स्थ तदंजनता वगैरे वगैरे. या जरी गोष्टी त्या ठिकाणी औषधाला सुद्धा जर नसल्या, तसंच तत्रैकतानता स्वरूपशून्य इव अर्थमात्र निर्भासा वगैरे वगैरे त्या ठिकाणी जरी लेशमात्र जरी नसले, तरीही त्यामुळे त्या धारणा समापत्ती ध्यान समाधी वगैरेंना संज्ञापात्र होत नसल्या, तरीही तसा अभ्यास अखंडपणे करीत राहणं हे इष्ट असतं. आलं का लक्षात? प्रणव ध्यान, नामजप, भगवत नाम चिंतन, भगवत नाम, ह्या सगळ्या गोष्टी साधकाने आरंभापासून करायला पाहिजे. आणि तीच त्याची धारणा असते, त्याचं ध्यान असतं, तीच त्याची समाधी असते. म्हणून काय होतं की अष्टांगाच्या प्रथम भूमीमध्ये आरंभावस्थेमध्ये सुद्धा अभ्यास त्यांच्या पारिभाषिक संज्ञेला जरी उतरत नसला, की अगदी चित्तस्थैर्य तत्प्रस्थितौ यत्नो अभ्यास हा अशा लक्षणाला जरी अष्टांग योगातली साधना उतरत नसली, तरी त्या दिशेनं ती साधना निश्चितच चालायला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे त्याची पारिभाषिक संज्ञा जी आहे त्याला ती उतरत नसली तरी आत्ता वर सांगितल्याप्रमाणे संकलित संघटित असा प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. समन्वित अशी वाटचाल ही केली गेली पाहिजे. आणि हेच त्या ठिकाणी तप असतं. अष्टांग योगामध्ये क्रियायोग उतरवायचा आहे असं म्हटल्यानंतर अशा प्रकारे समन्वित अभ्यास करणं, त्याला लागणारा निग्रह अमुक तमुक सगळा सांभाळणं हेच त्या ठिकाणी तप असतं. आता क्रमशः अष्टांग योगामध्ये प्रत्येक अंगामधला काही अंश, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर निदान, आसन, निदान, हे ही पूर्वांग आहेत. त्यातले काही अंश हे काही प्रमाणामध्ये हस्तगत होतात. त्यामुळे काय होतं? ज्ञानोत्सर्जन होतं. योगांगानुष्ठानात अशुद्धीक्षे ज्ञानदीप्ती ही अविवेक ख्याते म्हटलं तर निदान ज्ञानाची ज्योत त्या ठिकाणी सुरुवातीला लागते. आणि अशी जर साधना केली तर अगदी आरंभावस्थेमध्ये सुद्धा ज्ञानाची बारीकशी का होईना ज्योत ही त्या ठिकाणी तेवत असते किंवा ती लागते. आणि ज्ञानोत्सर्जन हे त्या ठिकाणी होत असतं. आणि अंशात्मक तत्वाचं प्रकटनही होत असतं त्या ठिकाणी. यम अनुष्ठानाद्वारा अंशात्मक सिद्धीनं, म्हणजे केवळ त्यातला एखाद्या अंशात्मक अशी आपल्याला सिद्धी जरी प्राप्त झाली तरीही आत्मसंयम दृढ झालेला जाणवतो. आपल्यामध्ये काही संयम आलाय असं आपल्याला जाणवतं. आणि तो जाणवेल अशा प्रकारे अष्टांग साधना ही व्हायला पाहिजे. ही कसरत होता कामा नये. आलं का लक्षात? अष्टांग योग ही कसरत होता कामा नये. तर आपल्यामध्ये काही निग्रह आलाय, आपल्यामध्ये काही संयम आलेला आहे, ह्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. चित्तामध्ये शांतावस्था ही पूर्वीच्या अपेक्षेनं कमी कष्ट साध्य आहे किंवा कमी कष्ट साध्य झाली आहे, कमी कष्ट पडतायत असे या साधनेमुळे जाणवतं. म्हणजे ही जर आपण समन्वित साधना केलं तर आपल्याला लक्षात येतं की शांतावस्था सर्जित करण्यासाठी आपल्याला जो काही काळ लागत होता त्यापेक्षा कमी काळ लागतोय, किंवा जे आयास प्रयास होत होते त्यापेक्षा कमी आयास प्रयासाने आपल्याला तेवढी शांतता लागते असं निश्चित जाणवतं. आणि मग योग प्रतिपक्ष जे असतात, योगाचे प्रतिपक्ष जे असतात, हिंसा, असत्य, स्तेय, अब्रह्मचर्य, परिग्रह, अशौच, असंतोष, नंतर खुशाल चेंडू वृत्ती, विलासी चैनी वृत्ती, अनाध्याय, ईश्वर अप्रणिधान,
हे जे प्रतिपक्ष आहेत ते प्रतिपक्ष उठले तर आपल्याला त्या ठिकाणी थोडा उपेक्षा भाव येतो. तसंच साहन्य येतं, आपल्याला द्वंद्व साहन्य आल्याची आपल्याला जाणीव होते. आणि मग नियमांच्या अनुष्ठानानं शरीरशुद्धी, मानसशुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, चित्तशुद्धी याविषयी एक तत्परता येते. आणि ती तत्परता जशी येते तसं अन्नसेवन, इंद्रिय विषय सेवन यांच्याविषयी आपल्यामधली खुशाल चेंडू वृत्ती कमी होते, चैनी विलासी वृत्ती कमी होते. मग त्याच्यानंतर अन्नरूप आहार, बुद्धीचा आहार, इंद्रियांचा आहार याविषयी थोडासा एक ताठरपणा येतो, नियमबद्धता येते, काटेकोरपणा येतो, एक प्रकारे शिस्त येते त्या ठिकाणी. आपल्याला आपण बेशिस्त वर्तनाने जो अन्नाचा आहार घेत असतो, आहार इंद्रियांचा आहार घेतो, बुद्धीचा आहार घेतो, हे जे आहार सेवन जे आपलं बेशिस्तीनं चालतं तो प्रकार कमी होतो आणि शिस्त यायला लागते. त्या ठिकाणी एक प्रकारची शिस्त प्रियता येते. कर्म विवेक हा आपल्याला काही अंशाने प्राप्त होतो. तसंच आसनांगाच्या पूर्व अवस्थेमध्ये द्वंद्वांची बाधा ही कमी झालेली जाणवते. तसंच शरीर स्थैर्य येतं, चिकाटी येते, निश्चयात्मकता येते, नियमबद्धता येते आपल्या जीवनामध्ये. नंतर शरीरस्थ जी अशुद्धी आहे, शरीरामध्ये जी अशुद्धी आहे ती सुद्धा बऱ्याच अंशात कमी होते. जडत्वादी कमी होतात, शारीरजाड्य हे कमी होतं. आरंभात्मक प्राणायामानं चंचल मनाचं खरं दर्शन आपल्याला होतं. आपल्याला लक्षात येतं की खरोखर आपलं मन किती चंचल आहे. हे योगसाधकाला लक्षात येतं, अन्य लोकांना त्याची जाणीवच होत नाही. योगसाधकाला त्याची जाणीव होते की मन किती चंचल आहे. मनाची सर्वात त्या ठिकाणी त्याला जाणवते की मन सगळ्या ठिकाणी जाऊ शकतं, मनाला सगळे विषय हे त्याचे विषय होऊ शकतात. आणि मग चिकाटीच्या प्रयत्नानं, सततच्या आत्मनिरीक्षणानं मनाच्या अनियंत्रित वागण्याच्या पद्धतीला नियंत्रित करण्याच्या खुब्या आपल्याला लागतात, खुब्या समजतात. म्हणजे मनाकडे बघण्याची एक वृत्ती येते, आपल्याकडे बघण्याची वृत्ती येते, आत्मसाक्षी भाव येतो. आत्मसाक्षी भाव म्हणजे स्वतःकडे साक्षी भावना पाहण्याचा प्रकार. तो आला तर आपल्याला या मनाला नियंत्रित करण्याच्या काही खुब्या या हाती लागतात. तसंच आरंभिक प्रत्याहार म्हणजे वैराग्य बाणवण्याचा तो विधी आहे. त्यामध्ये चित्ताला इंद्रियासहित प्राणादी आलंबनामध्ये लावून कशी विषय विनिवर्तित अवस्था येते. म्हणजे प्राणामध्ये मनाला अटकाव दिला तर आपोआपच विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिना हा जो प्रकार आहे तो जाणवतो. आणि ही अवस्था कशी असते हेही कळतं. आणि साधकाच्या जीवनामध्ये हे हळूहळू ज्याला मॉडरेशन म्हणतात, जीवनातला साधेपणा, सरळपणा हा हळूहळू जीवनामध्ये डोकावू लागतो. जीवन सरळ व्हायला लागतं, साधं व्हायला लागतं. ज्याला मॉडरेशन, सिम्प्लिसिटी, टेम्परेटनेस असं म्हणतात, तो भाग जीवनामध्ये आपोआप उतरायला लागतो. आणि त्याचबरोबर अतिसेवन आदी प्रकार, ओव्हर इंडल्जन्सचे प्रकार हे आपोआप हद्दपार व्हायला लागतात. ते हळूहळू सुटतात, कमी होतात, हद्दपार होतात. द्वारा इष्टदेवतेला किंवा ईश्वराला केलेल्या शरणागतीनं आपण जे आपल्या इष्टदेवते जी प्रार्थना करतो, विनवणी करतो, आपल्या सामर्थ्यानुसार आत्मन्यास करतो, त्यामुळे चित्तशुद्धी झालेली आपल्याला जाणवते, सत्व वृद्धी झालेली जाणवते, सत्वगुणाची वृद्धी झालेली आपल्याला जाणवते. आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये आपल्यामधले जे गुणदोष आहेत ते आपल्याला समजायला लागतात. आपल्यातलेच गुणदोष हे आपल्याला दिसायला लागतात. आणि आपणच आपले नियंत्रक बनतो, आपणच आपले नियामक बनतो. काही अंशानं हा प्रकार आपल्याला साध्य व्हायला लागतो.
आपणच आपलं नियमन करू लागतो आणि आपणच आपल्याला समजू लागतो. हाच अष्टांग अनुष्ठानातील स्वाध्यायाचा प्रकार आहे. अष्टांग योगामध्ये हे जे स्वाध्यायाचा प्रकार घडतो तो अशा प्रकारे व्हायला लागतो, घडायला लागतो की आपण आपल्याबद्दल त्रयस्थ भावानं बघितल्यामुळे आपण आपल्याला बघत असतो. स्वविषयी अध्ययन हे त्या ठिकाणी व्हायला लागतं. तशा अर्थाने तो स्वाध्याय होत असतो. आलं का लक्षात? मग तिसऱ्या टप्प्यामध्ये अष्टांग सिद्ध झाल्यावर अष्टांगातील सर्वांगामध्ये ईश्वरवणिधानाचा अन्वय असतोच. अष्टांग योग सिद्ध झाल्यानंतर त्यातलं प्रत्येक अंग ह्याच्यामध्ये ईश्वरवणिधान हे केवळ डोकावत नाही तर ते टच्च भरलेलं असतं. आणि योग व्यतिरिक्त जो काळ असतो, योग व्यतिरिक्त जो कालक्षेप होत असतो तो सुद्धा ईश्वराच्या चिंतनामध्ये, भगवत गुणदर्शनामध्ये, भगवत गुणमहिमेमध्ये, भगवत लीला महात्म्यामध्ये व्यतीत होत असतो. त्या दृष्टीनं अनुशीलन परिशीलन हे होत असतं. आणि ही अवस्था थोडी कशी असते तर योमाम पश्यती सर्वत्र सर्वं च मयी पश्यती, गीतेच्या 6व्या अध्यायात जे म्हणते तशा प्रकारे हा सिद्धाष्टांग योगी त्या भूमीमध्ये जाऊन पोहोचतो. आणि मग त्याला काय होतं की सर्व क्रिया, सर्व कर्म, योगांग अनुष्ठान हे सगळं भगवत आज्ञा, भगवत कैंकर्य, भगवत प्रित्यर्थ केलं जातं. आणि हेच ईश्वरप्रणिधान, क्रियायोगात ईश्वरप्रणिधान हे अष्टांग सिद्धीमध्ये लीलया उतरत असतं. आणि अशा प्रकारे अष्टांग सिद्धीमध्ये क्रियायोग हा सुरू होत असतो. आलं का लक्षात? हे जे त्या तालिकेच्या अनुषंगानं या ठिकाणी विवरण केलं, त्यात सांगायचा मुद्दा हा होता की अभ्यास वैराग्य हे जे उपायद्वय आहेत ते अस्खलितपणे समाधी योगामध्ये म्हणजे प्रथमपादी योगामध्ये असतात. ज्या ठिकाणी ईश्वर प्रणिधान केलं जातं, अभ्यास वैराग्याचं सेवन केलं जातं आणि त्याद्वारा संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी प्राप्त होत असते. अर्थात सिद्धयोगी जो असतो त्याचं जे अभ्यास वैराग्यात्मक अनुष्ठान असतं ते या क्रियायोगामध्ये उतरलेलं असतं. जे तन्मूलक असतं आणि तज्जन्य असतं आणि तज्जनक असतं. म्हणजे प्राप्त अभ्यास वैराग्याद्वारा क्रियायोग उभा केला जातो. या क्रियायोगाचा पाया जो असतो तो पाया प्राप्त अभ्यास वैराग्यात असतो आणि त्या पायावर अभ्यास वैराग्य याची श्रेणी ही वाढवली जाते. ह्यातल्या अभ्यास वैराग्य पाहिजे, ह्यातल्या स्वाध्यायामध्ये अभ्यास वैराग्य पाहिजे, ह्यातल्या ईश्वरप्रणिधानामध्ये अभ्यास वैराग्य पाहिजे, यांचा अन्वय असला पाहिजे. म्हणजे अभ्यास वैराग्याची इमारत अजूनही भव्य होते. आणि ती भव्य झाली की तो समाधी योगाला योग्यता सिद्ध होतो, त्याला योग्यता प्राप्ती होते, त्याला क्षमता येते, तो सक्षम होतो. कारण अभ्यास वैराग्याच्या पायावर त्याने अभ्यास वैराग्याची जी इमारत उभारली ती क्रियायोगात्मक असल्यामुळे ती त्याला प्रथमपादीय योगाला सक्षम बनवत असते. तसंच हा जो अष्टांग योगाचा प्रकार आहे, अष्टांग योगाच्या प्रकारामध्ये सुद्धा अभ्यास वैराग्य हे असावं लागतं. आणि त्याच्या म्हणजे अगदी बारीक प्रमाणात, थोड्या प्रमाणात, ज्याला मॅग्ना डोस म्हणता येईल, अगदी बारीक अशा बीजावर, अभ्यास वैराग्य रूप अशा बारीकशा बीजावर अष्टांग योग हा उभा करावा लागतो. आणि त्यामुळे अभ्यास वैराग्य वर्धमान होतं. होता होता क्रियायोगाला क्षमता येते. क्रियायोगाला क्षमता झाल्यानंतर क्रियायोगाच्या पायावर पुन्हा अभ्यास वैराग्याची दुसरी भव्य इमारत उभी केली जाते आणि त्याच्याद्वारा संप्रज्ञात योग हा आणि असंप्रज्ञात योग याला क्षमता ही प्राप्त होत असते. म्हणजे अभ्यास वैराग्य हे जे उपाय आहेत ते लक्षणशः कुठल्याही साधन प्रणालीमध्ये असावे लागतात. मग तो पहिल्या पादातला समाधी योग असो किंवा हा क्रियायोग असो किंवा पुढे सांगितला गेलेला अष्टांग योग असो, त्यामध्ये अभ्यास वैराग्य हे असतंच.
फक्त अभ्यास वैराग्यांचे जे अणू ते अष्टांग योगात विरळ असतात, क्रियायोगात अजून थोडे घन होतात आणि समाधी योगामध्ये अगदी टच्च असतात, तन्मय असतात, तन्मयता असते, अभ्यासमयता, वैराग्य. तर अशा प्रकारे या साधन प्रणालीमध्ये तसा भेद नाहीये. कारण सगळे अभ्यास वैराग्य मूलक, अभ्यास वैराग्यजन्य, अभ्यास वैराग्यजनक अशाच ह्या साधना असतात. फक्त एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना अष्टांग योग म्हटलं जातं, त्याच्यानंतरच्या टप्प्यानंतर त्यालाच क्रियायोग म्हटलं जातं आणि त्याच्याही नंतरच्या टप्प्यानंतर त्यालाच अभ्यास वैराग्य योग म्हटलं जातं, असंप्रज्ञात योग म्हटलं जातं, समाधी योग म्हटलं जातं. तर ते टप्पे आहेत आणि ते टप्पे बदलत असल्यामुळे अभ्यास वैराग्यामधली श्रेणी, अभ्यास वैराग्यामधली अस्खलितता ही क्रमाक्रमाने वाढत 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 जात असते आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या संकल्पना आलेल्या आहेत. विशिष्ट टप्प्यामध्ये तो अष्टांग योग ठरतो, त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये तो क्रियायोग ठरतो आणि त्याच्याही नंतरच्या टप्प्यामध्ये तो अभ्यास वैराग्य योग ठरतो, असंप्रज्ञात योग ठरतो, समाधी योग ठरतो. थोडं वैज्ञानिक भाषेत सांगायचं म्हणजे असं आहे की अष्टांग योगाची जर मायक्रोस्कोपिक टेस्ट केली तर ती कशी असायला पाहिजे की त्याच्यामध्ये अभ्यासाचे आणि म्हणजे चित्तस्थैर्यासाठी केलेला प्रयत्न आणि वैराग्य, विषय विनिवर्तन ह्याचे अणू दिसले पाहिजेत, ह्याचे अणू आपल्याला दिसले पाहिजेत. मायक्रोस्कोपिक टेस्ट जर घेतली तर अष्टांग अनुष्ठानामध्ये, अष्टांग योगातला कुठलाही भाग तुम्ही मायक्रोस्कोप खाली घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचे अणू, वैराग्याचे अणू हे दिसले पाहिजेत. ह्यांच्यामध्ये एक विशिष्ट घनता असते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही क्रियायोगातला एखादा भाग, तप म्हणा, स्वाध्याय म्हणा, ईश्वर प्रणिधान म्हणा, हा मायक्रोस्कोप खाली घ्याल त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की अष्टांग योगाच्या दसणत आहे, तेच परमाणू जास्त घन आहेत असं लक्षात येईल. आणि जर समाधी योगाचा जर भाग तुम्ही मायक्रोस्कोप खाली घेतला तर तुम्हाला असं त्या ठिकाणी दिसेल, चित्र दिसेल की ते अत्यंत घनच नाही आहेत, तर ते टच्च भरलेले आहेत. अभ्यास वैराग्यच त्यांच्यामध्ये आहे, तशील आहेत, अभ्यासशील, वैराग्यशील अशी ती साधना असते असं त्या ठिकाणी लक्षात येईल. आलं का लक्षात? एकूण या क्रियायोगाच्या संदर्भात सांगायचं म्हणजे क्रियायोग, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे जे आहे ह्याच्यामध्ये अभ्यास आणि वैराग्य ह्याचे अणू असायलाच पाहिजेत, तरच तो क्रियायोग होत असतो, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत या उपरोक्त परिच्छेदामध्ये आपण असं पाहिलं की अष्टांग योग कसा हा क्रियायोगात्मक ठरतो. अष्टांग योग जो आहे तो जर अस्खलित असायचा असेल तर तो क्रियायोगात्मक असायला पाहिजे. आता क्रियायोगामधलं तप, स्वाध्याय हे चित्तैकाग्र संपादन करण्याच्या मुख्य उद्देशानं असल्यानं ते अभ्यासात्मक ठरतं. म्हणजे आता ही मायक्रोस्कोपिक टेस्ट आपण जी केली त्याचं या ठिकाणी विवरण देण्याचा प्रकार आहे की असं आहे की तप आणि स्वाध्याय जो आहे क्रियायोगामध्ये तो प्रकार चित्तैकाग्र संपादन करणं या मुख्य उद्देशानं असल्यानं ते अभ्यासात्मक असतात, त्याच्यात अभ्यासाचे अणू अधिक असतात. योगोक्त अभ्यासाचं मूळ लक्षण चित्तशांतावस्था आणि चित्तस्थिती, चित्तस्थैर्य हे असतं असं आपण अभ्यास सूत्रामध्ये पाहिलं. पहिल्या पादामध्ये अभ्यासाचं लक्षण पाहिलं, तत्र स्थितौ यत्नः अभ्यासः असं सूत्र आहे. चित्ताला स्थिती, चित्ताचं स्थैर्य हा अभ्यास असतो, त्याच्यासाठी केलेला यत्न हा अभ्यास असतो असं आपण पाहिलं. तर क्रियायोगी जो स्वाध्याय आहे म्हणजे मोक्षशास्त्र अध्ययन जे करतो ते तत्वज्ञान प्रकाशासाठी करतो, पण शाब्दिक शास्त्रीय ज्ञान विस्तृत करणं आणि शास्त्रार्थ करून शास्त्र शिरोमणी होणं, वाक्पटुता मिळवणं हे त्याचे हेतू नसतात. हा जो क्रियायोगी स्वाध्याय करतो, मोक्षशास्त्रांचा अध्ययन करतो, वेद, उपनिषद, इतिहास, पुराण, भगवद्गीता, भागवत या सगळ्यांचा जो तो अभ्यास करतो ते कशासाठी करतो?
तो जो शास्त्रार्थ करतो तो काही भाषणबाजी करायला करत नाही, किंवा बाहेर प्रवचन करण्यासाठी करत नाही, किंवा शास्त्र शिरोमणी व्हावं म्हणून करत नाही, पांडित्याच्या हेतूने करत नाही, तर तत्वज्ञान प्राप्तीद्वारा आत्मानात्म विवेक याची पायाभरणी व्हावी म्हणून तो ते करत असतो. त्यामुळे योगोपयोगी प्रवृत्ती निवृत्ती व्यापार हे स्वाभाविकपणे होतात. योगोपयोगी प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या स्वाभाविकपणे व्हायला लागतात. चित्ताला स्थैर्य येतं आणि म्हणून तपस्वाध्याय ही अंग अभ्यासमूलक, अभ्यासजन्य, अभ्यासजनक ठरतात. तसंच त्या तपामध्ये, स्वाध्यायामध्ये, ईश्वर प्रणिधानामध्ये वैराग्य हवे. वैराग्यान्वित असं तप हवे. वैराग्य सर्जन करणारं वैराग्यजन्य असं तो स्वाध्याय हवे. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे मोक्षशास्त्राचं अध्ययन कशाला करायचं? काही शास्त्र शिरोमणी होण्यासाठी, वाक्पटुत्व मिळवण्यासाठी नाही, तर प्रवचनांची खैरात करण्यासाठी नाही. तर त्या ठिकाणी वैराग्य कसं बाणवेल त्या दृष्टी ध्याय व्हायला पाहिजे. तसंच ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्व कर्माणाम परमगुरुवार्पणम मध्ये वैराग्य किती असतं हे सांगायचं कारण नाही. वैराग्याशिवाय तो प्रकारच संभवणार नाही. तर शेवटी याच्यामध्ये या तिन्हीमध्ये अभ्यास, वैराग्य यांचा अन्वय हा आपण या ठिकाणी शोधला पाहिजे. म्हणजे तो शेवटी योग ठरतो. कारण योगाचा उपाय अभ्यास वैराग्य असा सिद्धांत आहे. मग हा जर समाधी योग साध्य करणारा असा क्रियायोग असेल तर यामध्ये अभ्यास वैराग्य पाहिजे हे निश्चितच झालं. त्यामुळे हे तप कशा प्रकारचं असायला पाहिजे किंवा कशाने जनित असायला पाहिजे, तसंच स्वाध्याय हा कसा असायला पाहिजे, कशाने जनित पाहिजे, ईश्वर प्रधान हे कसं असायला पाहिजे, कशाने जनित असायला पाहिजे, तर ते अभ्यास वैराग्यजन्य, अभ्यास वैराग्यजनित असं हे असायला पाहिजे, असं या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण क्रियायोगातलं तप कसं असतं, काय असतं हा विचार केला. स्वाध्याय कसं असतं, काय असतं हा विचार केला. ईश्वर प्रणिधानाचा विचार केला. आणि अष्टांगातल्या तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाशी तुलनाही त्याची करून घेतली. ते एवढ्यासाठीच की क्रियायोगातली ही अंगत्रय कशा स्वरूपाची असतील, कशा स्वरूपाची असावीत ह्याचा थोडासा आपल्याला अंदाज यावा म्हणून आपण तशा दृष्टीने उहापोह केला. आणि काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी हेरल्या की तप हे कसं असावं. तर व्यासांनी सांगितल्याप्रमाणे चित्ताची शांतता अबाधित राहील अशा प्रकारचं असावं. हे तापसिक तप नसतं. हे तप मग कशा प्रकारचं असतं हा आपण प्रकार सुरुवातीला पाहिला. स्वाध्यायाच्या संदर्भामध्ये चिंतन मननादी स्वरूपाचे भेद पडतात. त्यात हा स्वाध्याय कसा उच्च स्तराचा असतो हा आपण प्रकार पाहिला. ईश्वर प्रणिधान म्हणजे कर्मयोग, कर्मयोगाचं अनुष्ठान अशा प्रकारे आपण ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हाही अर्थ या. तर असा हा क्रियायोग हा या सूत्रामध्ये सांगितला गेला. आता हा क्रियायोग कशासाठी, तर ते सांगताना सूत्रकार आगामी सूत्रात सांगतात आणि आपण आतापर्यंत अनेक वेळा त्याचा या ठिकाणी निर्देशही केला. समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थश्च, समाधी भावनार्थ समाधी भावित होण्यासाठी, क्लेशांचं तनुकरण होण्यासाठी हा क्रियायोग केला जातो. मग तसा केला जातो म्हटल्यानंतर तो कसा असावा ह्याची लक्षण निश्चिती आपल्याला करावी लागते असा आपण प्रकार पाहिला आणि तशा अनुषंगाने आपण प्रयत्न सुद्धा केला. अर्थात हा मध्यमाधिकार्याचा असतो. हा महत्वाचा भाग लक्षात ठेवून आपण या प्रकरणाचा अर्थ या ठिकाणी केला. आता एक गौण मुद्दा असा निर्माण होतो की सांप्रत क्रियायोग म्हणून एक संप्रदाय प्रसिद्ध आहे. पण पूर्वोक्त जो म्हणजे तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान रूप जो तोच क्रियायोग आहे असं शास्त्राने सांगितलं असल्यामुळे सांप्रत काळी जो प्रसिद्ध पावलेला क्रियायोग म्हणून आहे तो या ठिकाणी व्यावृत्त होतो. कृष्णार्पणमस्तु.